नमस्कार, कसे आहात? आज आहे सोमवार आणि सोमवारी बरीच कामं असतात कारण वीकेंडमध्ये बराच आराम झालेला असतो आणि सोमवारी सकाळची देवपूजा असते, बाकी सगळी क्लिनिंग असते, तर ते सगळं माझं काम झालेलं आहे. आणि ही जी हॉलमधली गॅलरी आहे ती मी रोज नाही धुत, त्याला मी पुसून घेते कारण इथून आहे ना पाणी लवकर जे आहे ते जात नाही. बाकीच्या 2-3 गॅलरी आहेत ते पाणी टाकून मी रोज धुवून घेते. फक्त या हॉलमधल्या गॅलरीला व्यवस्थित धुवावं लागतं कारण झाडं वगैरे आहेत, पाणी टाकत असते, त्यामुळे रोज धुता येत नाही. म्हणून आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा मी डीप क्लीन करते. तर तुळशीचं जे आहे ते सुद्धा मला स्वच्छ धुवायचं होतं. तर घरातली जी कामं आहेत ती सगळी माझी क्लिनिंगची सगळी झालेली आहे. पहिले मी गॅलरी सगळं क्लीन करते आणि नंतर मग मंदिर जे आहे ते साफ करते. वरती काही हँगिंग मनी प्लांट्स लावले तर ते पाणी टाकले ना तर ते गॅलरीमध्ये सांडतं. खाली शॉप वगैरे आहे त्यासाठी, म्हणून ही गॅलरी खूप घाण होत राहते आणि मी पुसून घेते. तर आता सगळं मी स्वच्छ जे आहे धुवून घेतलं आहे. तुळशीचं वृंदावन ते पण मी स्वच्छ धुतलेलं आहे आणि सगळं पाणी असं ना वायपरने काढावं लागतं, नाही तर बाकीच्या गॅलरीत पाणी टाकलं ना तर लगेच पाणी सगळं जे आहे ते जातं. तर छोटी असल्यामुळे थोडा अवघड होतं इथे धुवायला आणि असं व्हिडिओज करायला. आणि ह्याच्यात मी पाणी वगैरे आहे ते भरून ठेवते, म्हणजे सकाळी झाडांना पाणी टाकायला हे अशा पद्धतीने. कारण आता पानांवरती सगळं स्प्रे करावं लागतं, दिवसभर एवढं ऊन आहे, त्यामुळे सगळी जी झाडं आहेत त्यांना पानांवरती स्प्रे करते मी आणि पाणी व्यवस्थित टाकते, जेणेकरून दिवसभर जे आहे ते झाडांमध्ये थंडावा राहतो. आणि हे जे प्लांट आहे ते मी महाबळेश्वरहून आणलेलं आणि ह्याचं कटिंग मी तुम्हाला दाखवते. ते मी लावलेलं आहे, व्यवस्थित लागतं याचं कटिंग. पण हे आहे ते खराब झालं आहे, तर म्हटलं आता हे काढूनच टाकते मी. भरपूर बघितलं व्यवस्थित वाढतं का. ह्याची जी ग्रोथ आहे ती खूप फास्ट होते, पण आता खराब झालं आहे त्यामुळे म्हटलं हे काढून टाकते आणि ह्याच्यात मी मनी प्लांट लावते. या मनी प्लांटचे रूट्स खूप चांगले आलेत, पण हे मला ह्याच्यात नाही लावायचं आहे, मला दुसऱ्या प्लांटरमध्ये लावायचं आहे, मोठ्या कुंडीमध्ये. त्यासाठी मी हे दुसरंवालं जे मनी प्लांट आहे ते लावते. त्याला पण थोडेफार रूट्स आलेत, पण ते लागून जातं. हे वालं थोड्या दिवसापूर्वीच मी हे पाण्यामध्ये लावलं होतं, तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं कटिंग कसं करते मी प्लांट्स. तर हे वाला मी लावते आणि आता हे काढूनच टाकते. मी तुम्हाला या प्लांटचं कटिंग जे लावलेलं आहे तेही दाखवते. खूप सुंदर ते वाढलेलं आहे. चिकूच्या बेडरूममध्ये मी ठेवलं आहे. हे बघा, हे असं अलगतच निघालं पटकन, पण हे फेकत नाही मी, ह्याचे कटिंग करून पाण्यात लावते मी, म्हणजे कधी आपल्याला जर मातीमध्ये लावायचं असेल तेव्हा लावता येईल. पहिले मी सगळी माती जी आहे ती मोकळी करून घेते. आपण कधी पण झाडं लावतो ना तेव्हा माती अशी मोकळी करतच नाही, म्हणजे झाडं लावलेली जरी असेल ना तरीसुद्धा अशी माती मोकळी करत राहायची 15-1 दिवसात. त्याने कसं ऑक्सिजन मिळतं झाडांना. माझ्याकडे स्पायडर प्लांट नाही आहे, मला ते आणायचं आहे. त्याची खूप छान ग्रोथ होते. आता उन्हाळ्यात खूप चांगलं ते झाड जे आहे ते वाढतं. कधी जर गेली मी नर्सरीत तर घेऊन येईल. आणि त्याला असं हँगिंग प्लांटरमध्येच लावावं लागतं, कारण त्याचे छोटे छोटे बेबी प्लांट्स जे आहे ते वाढत राहतात त्यासाठी. आणि ते कटिंग करून लावायचं, ते सुद्धा खूप छान प्लांट्स आहे आणि जास्त केअरसुद्धा करावी लागत नाही त्याची. माती मोकळी करून घेतली आणि त्याच्यात जे कटिंग आहे ते लावून घेतलेलं आहे. आणि आता ह्याला उन्हात ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट ऊन जरी लागलं तरी काही हरकत नाही, तरी छान ग्रोथ होते. तर आता सध्या तरी मी हे स्वच्छ जी आहे कुंडी ती पूर्ण धुवून घेते आणि नंतर मग किचनच्या गॅलरीतच ठेवते मी थोड्या दिवस. छान ऊन येतं आणि नंतर मग मी कुठेतरी घरात किंवा बाहेर वगैरे ठेवेल मी सध्या. आता माझ्याकडे खूप प्लांट्स झालेत असे हँगिंगचे. आता मी खूप प्लांट्स जे आहे ते असे हँग करून लावणारच नाही आहे. घरामध्ये सगळीकडे असे प्लांट्स हँगिंग करून ठेवले ना तर तेही दिसायला छान दिसत नाही. त्याच बॉटलमध्ये मी असं कटिंग करून लावून घेते. जी काही हेल्दी
कटिंग आहे तीच घेते मी. ह्याचं नाव काहीतरी आहे, मला आठवत नाही आहे, पण वेगळंच काहीतरी असं युनिक नाव आहे याचं. हे अशा पद्धतीने मी पाण्यामध्ये लावलं आहे आणि ह्याचं कटिंग जे आहे ते मी दाखवते. हे चिकूच्या बेडरूममध्ये मी ठेवते, पण तुम्हाला इथे हॉलमध्ये आणून दाखवते मी. बघा किती छान हे वाढलेलं आहे. हे एकच पान मी कटिंग करून लावलं होतं, त्याचं ते एवढं वाढलेलं आहे. आणि ह्याला छान ऊन वगैरे लागतं, त्यासाठी ना ह्याची ग्रोथ खूप छान झालेली आहे. आणि एकाच साईडला जे आहे ते पूर्ण वाढलेलं आहे. बघा तुम्ही, या साईडला काहीच नाही आहे. आणि हे मी चिकूच्या बेडरूममध्ये लावते, छान दिसतं हे. तिथे ऊन पण चांगलं भेटतं, त्यासाठी मी तिथे लावलेलं आहे. आता माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि इथे मी छोटीशी रांगोळी काढते. इथे मी असा एक कडपा करून घेतला आहे, मला रांगोळी काढता यावी म्हणून. कारण रोज आपण खालून असं पुसून वगैरे घेतो, मग ती रोज रोज रांगोळी काढावी लागते. मी इथे एकदा रांगोळी काढली ना तर 2-3 दिवस तरी छान राहतं. हे अशा पद्धतीने छोटीशीच मी रांगोळी काढते छापून. आणि इथे मी दिवासुद्धा लावते आणि अगरबत्तीसुद्धा लावते रोज सकाळ संध्याकाळ. झाडांवरची फुलं मी कधीच तोडत नाही. माझ्याकडे गुलाबाचं फूल, शेवंतीचं किंवा झेंडूचं वगैरे मोगऱ्याची फुलं येत राहतात. कधीच मी तोडत नाही. मला काय माहिती, मला इच्छाच होत नाही तोडायची, कारण मी पूजेसाठी 1/2 किलो फुलं आणते, आठवड्याभर ती जातात. आणि आता उन्हाळा आहे ना, मंदिरात पण फुलं वाहिली ना तर लगेच मग ती सुकतात. दुसऱ्या दिवशी सगळी काढून घ्यावी लागतात आणि दुसरी फ्रेश फुलं आहे ती वाहावी लागतात. आता उन्हाळ्यात तर तसंच आहे. काही फुलं खराब झालेत झाडांवरची, मी तेही तुम्हाला दाखवते. मोगऱ्याचं जे आहे ते मी कधीतरी तोडते, कारण आता उन्हाळा आहे तर खूप छान फ्रेश फुलं येत राहतात मोगऱ्याच्या झाडाला. पण बाकीची काही फुलं आहेत गुलाबची वगैरे, ती बरेच दिवस राहतात झाडांवरती, लवकर खराब होत नाही. पहिले तरी ही बघा, छान अशी माझी तुळशीची पूजा झालेली आहे. आणि हे बघा, मोगऱ्याचं जे झाड आहे त्यावर बरीच फुलं आली आहेत आणि मी तोडतच नाही. मला असं वाटतं की फुलं तोडल्यावरती ती लगेच कोमेजली जातात, झाडावरती बरेच दिवस राहतात, म्हणून मी तोडत नाही. आणि एवढ्या मेहनतीने आपण झाडांची काळजी घेतो आणि ती अशी फुलं तोडायची, मला तोडूच वाटत नाही. पण एक असं दाखवताना तुटलं म्हणून मी ते तुळशीजवळ जे आहे ते ठेवलेलं आहे. हे बघा, गुलाबाचं झाड, किती छान अशी फुलं आली आहेत. अजून एक आलं होतं आणि ती खराबसुद्धा झाडावरतीच झालेली आहे. मी तोडतच नाही, मला इच्छाच होत नाही तोडायची. काय माहिती का, फुलं जी आहे ती झाडावरच छान दिसतात आणि बरेच दिवस जिवंत राहतात, त्याचमुळे मी तोडत नाही. एखादी गोष्ट आवडणं आणि प्रेम करण्यात खूप फरक आहे. आपल्याला जेव्हा आवडतं तेव्हा आपण ते फूल तोडतो, पण जेव्हा आपण प्रेम करतो त्या झाडावरती तेव्हा आपण त्याची काळजी घेतो. रोज झाडांना पाणी टाकतो, खत टाकतो, त्याला व्यवस्थित ऊन लागते का, त्याला काही होतं आहे का, आपण हे सारखं बघत राहतो. जसं मी सकाळी उठून रोज झाडांना पहिले बघते. आता मी रात्रीचं जेवण बनवते आणि पालकची भाजी करते. पालकची भाजी जास्त आमच्या घरात कोणाला आवडत नाही, मला तर आवडते, पण या दोघांना तेवढी
आवडत नाही, त्यासाठी मी मग तुरीच्या डाळीमध्ये कधीतरी पालक चिरून टाकते किंवा मग मटर किंवा कोणतेही पराठे वगैरे असेल तर ते करते मी. तर भरपूर आता मटर मी स्टोअर करून ठेवले, तर म्हटलं पालकच्या भाजीत आपण मटर टाकूनच त्याची भाजी करावी, खूप छान लागते. आणि हे दोघं खातातसुद्धा, त्यांना कळतसुद्धा नाही. एकदा मी असंच बनवलं होतं खूप सारे मटर टाकून आणि दिली खायला आणि त्यांना विचारलं काय बनवलं आहे, तर बोलतात मेथीची भाजीमध्ये हे चणे टाकून बनवलेले आहेत. पण ती पालकची भाजी होती, त्यांना कळालंसुद्धा नाही. तेव्हापासून मग मी अशा पद्धतीने त्यांना पालक जे आहे ते खाऊ घालते. कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यात कांदा, आलं लसणाची पेस्ट, टमॅटो टाकलं, व्यवस्थित जे आहे ते छान शिजू दिलं आणि नंतर मग मटर टाकलं आणि पालक जे आहे तसंच मी टाकलं आणि झाकून 5-10 मिनटासाठी ठेवलं. आणि नंतर मग असं परतून घेते मी. आपण काय करतो, पालक टाकल्यानं लगेच परतून घेतो, तर तुम्ही असं झाकून ठेवा, छान त्याला चव येते. तर एका साईडला आता भाजी होते आणि मी डाळीला फोडणी देते. आज मी कुकर नाही लावला, डायरेक्ट जी डाळ आहे ती पातेल्यात शिजायला ठेवली होती आणि आता मी फोडणी देते. संध्याकाळची शक्यतो आमच्याकडे ज्वारीची भाकरीच असते. सकाळी चपाती बनवते, तर कधीतरी संध्याकाळी चपाती करते, पण रोज मात्र भाकरीच असते. हे दोघं यायच्या आधी मी माझा स्वयंपाक जो आहे तो करून घेते. आणि आता सध्या एवढं ऊन आहे आणि गरमसुद्धा होतं स्वयंपाक करताना, त्यासाठी मी छान टी व्हीवरती गाणे लावलेत आणि स्वयंपाक करते. मी म्यूट करून ठेवला आहे आवाज, कारण परत कॉपीराईट लागेल म्हणून. हे बघा भाकरी किती छान अशी फुगलेली आहे. भाकऱ्या मला येतात व्यवस्थित आणि चपातीसुद्धा व्यवस्थित करते मी, पण एकदम परफेक्ट अशा येत नाही मला भाकरी किंवा चपाती. आता मी लगेच जेवण वाढते, आम्ही जेवतो. माझा उपवाससुद्धा आहे, नैवेद्य पण मी दाखवला आहे. आणि हे दोघंसुद्धा आले. किचन जे आहे ते क्लीन केलं आहे मी आणि आता आम्ही जेवतो. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.